विधानसभेमध्ये राहुल नार्वेकर आणि नाना पटोले यांच्यातही काहीशी खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। तुमच्यावर दबाव आहे असं म्हणत नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टिप्पणी केली। यावर नार्वेकरांनी सुद्धा उत्तर दिलं। नेमकं काय घडलं त्यावेळेला पाहूया। म्हणून मी तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तो प्रश्न विचारतो। अध्यक्ष महाराज, काय माहित नाही, आजकाल तुम्ही फारच इकडच्या भागावर एकदम रागावता। आम्ही तुम्हाला मदतच करायसाठी अध्यक्ष महाराज, तुमचा गैरसमज आहे, तुम्हाला त्यांचा दबाव आहे, पण तुम्ही तो दबाव बाळगू नका। आम्ही रेकॉर्डवरून त्वरित काढायला पाहिजे। माझ्यावर कोणाचाही दबाव नाही। आपण स्वतः माजी अध्यक्ष राहिलेला आहात, या सभागृहाचं नेतृत्व केलेलं आहे। आपल्याकडनं अशी भाषा आणि असा शब्दप्रयोग अपेक्षित नव्हे। त्यामुळे नाना भाऊ, अध्यक्ष हे कोणाच्याही दबावाखाली काम करत असतात आणि अध्यक्षांवर असा आरोप करणं म्हणजे आपण सभागृहाचा अवमान करत आहात, याची आपण नोंद घ्यावी। अध्यक्ष महाराज, ठीक आहे, आपण तुम्ही जो मुद्दा मांडला, अध्यक्ष महाराज, आपल्याला मुद्दामून घेतला वापस, पण तो चिमटा घेणं आवश्यक आहे। अध्यक्ष महाराज, आमच्या हक्काचं संरक्षण करायची जबाबदारी आपली। अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन मांडलं। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतो की आज बोलू तर द्या, आता तुमचं ऐकलं ना, मी नाना भाऊ बोला, मी ऐकतोय। अध्यक्ष महाराज, मुद्दा असा आहे, पॉइंट ऑफ प्रोसिजरचा विषय या ठिकाणी निघाला। अध्यक्ष महाराज, आज स्थगन तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नाहीये, ऑर्डर ऑफ डे मध्ये का नाही? आज कुठलं काम? नाना भाऊ, किती वेळा आपल्याला तेच सांगायचं। आज डिमांड्स वरती आपण चर्चा घेतोय। डिमांड्स वरती चर्चा असताना कधी स्थगन दाखवतो का आपण ऑर्डर ऑफ द डे वरती? नाना भाऊ, हे काय, आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे तरी आपण त्याच काढताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।